अवैध धान्य साठा करणाऱ्या निलेश दहिटणेकरांवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी कारवाईचे आदेश देऊनही मोहोळ तहसीलदारांनी दाखवली केराची टोपली। दैनिक सोलापूर कटुसत्य आणि सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या कार्यालयात एका व्यक्तीने फोन करून चिंचोळी येथील MIDC येथील एका गोडाऊनमध्ये अवैध धान्य साठ्याची खबर दिली। ही खबर कानी पडताच दैनिक कटुसत्य आणि वृत्तदर्पणची टीम संध्याकाळी चिंचोळी येथील MIDC येथे त्वरित पोहोचली आणि या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा धान्य साठा आढळून आला। त्यानंतर ही खबर जिल्हाधिकाऱ्यांना रीतसरपणे कळवल्यानंतर त्यांनी कारवाईचे तत्काळ आदेश दिले। तसेच उत्तर सोलापूरचे तहसीलदार सचिन जगताप यांच्याकडे कार्यभार दिला, परंतु वेळ मारून नेत अखेर या जगतापांनी ही हद्द मोहोळ तालुक्यात असल्याने माझा काही संबंध नाही असं बोलून तेथून काढता पाय घेतला। त्यानंतर सुद्धा सामाजिक बांधिलकी दैनिक कटुसत्य आणि सोलापूर वृत्तदर्पणने पुन्हा मोहोळच्या तहसीलदारांना ही हकीकत पुराव्यानिशी सांगितली। त्यानंतर रात्री 11:30 ते 12च्या दरम्यान मोहोळचे तहसीलदार त्या ठिकाणी हजर झाले। तसेच सहपोलीस निरीक्षक विक्रांत बोधळेही त्यांच्याबरोबर घटनास्थळी हजर झाले। कटुसत्य आणि वृत्तदर्पणने प्रामाणिकपणे काम करून हा काळा धंदा उजेडात आणला, परंतु मोहोळच्या भ्रष्टाचारी तहसीलदारांमुळे कटुसत्य आणि वृत्तदर्पणच्या प्रामाणिक प्रयत्नाची होळी झाली। जिल्हाधिकारी आदेशाला डावलणारे कामचुकार आणि भ्रष्ट अधिकारी वाढू लागल्यामुळे कोट्यवधी रुपये रातोरात जिरत आहेत। मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळेच त्या गोडाऊन मधील माल रातोरात पार्सल झाला आहे। कर्तव्यदक्षपणे त्यांनी तहसीलदारांनी डोळे उघडे ठेवून ते गोडाऊन सील करणं गरजेचं असताना डोळ्यावर भ्रष्टाचाराची पट्टी बांधल्यामुळे एवढा मोठा भ्रष्टाचार झाल्यानं खळबळ उडाली आहे। एवढा मोठा धान्य साठा सापडून सुद्धा त्या ठिकाणी वॉचमन न ठेवता अंधारी निर्णय घेऊन झोळी भरणाऱ्या त्या तहसीलदारांवर कधी कारवाई होणार? अवैध धान्य साठा जमिणारा निलेश दहिटणेकर या धान्य माफियाची चौकशी कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे। कोट्यवधी रुपयांच्या गरिबांच्या तोंडातला घास रातोरात या भ्रष्ट साखळीनं पळवल्यानं या साखळीचा कॅप्टन शोधणं गरजेचं आहे। या भ्रष्टाचारात कोणकोणते मासे गळाला लागणार याकडेही लक्ष लागलं आहे। दैनिक कटुसत्य आणि वृत्तदर्पणच्या निर्भीड पत्रकारितेमुळे काळे धंदे उजेडात येत आहेत। त्यामुळे नागरिकांनी कटुसत्य आणि वृत्तदर्पणचं कौतुक केलं, परंतु धान्य पळविणारी टोळी जायबंद केली पाहिजे असंही सांगितलं। दुसऱ्या दिवशी 9 वाजता येणार असे बोलणारे तहसीलदार बनसोडे त्या दिवशी स्वतः आले नाहीत। त्यांनी पुरवठा निरीक्षक अनिल टेळे यांना पाठवून कागदी घोडे नाचवले आणि पंचनाम्याचा सोपस्कार त्यांनी पार पाडला। तोपर्यंत गोडाऊन रिकामे झाले। या सुस्त प्रशासन यंत्रणेवर कारवाई होण्याची गरज आहे। पथक 2 वाजता आल्यानंतर गोडाऊन सील केलं गेलं। या घटनाक्रमांमुळे मोहोळचे तहसील प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात असून जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। चिंचोली घाटी MIDC एरियामध्ये तक्रार प्राप्त झाली होती की अवैध धान्य साठा आहे किंवा कसे याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्याचबरोबर या गोदाम चालक दहिटणेकर यांना वारंवार फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी येण्याचे टाळले किंवा त्यांनी वैयक्तिक अडचणी सांगितल्या। आज इथे प्रत्यक्ष पाहणी केली असता गोदाममध्ये धान्य आहे किंवा काय हे समजत नाही, तर मान्य तहसीलदार साहेब मोहोळ यांच्या आदेशानुसार सदर गोदाम हे सील करून पुढील कारवाईसाठी सदर गोदाम चालकांना तहसील कार्यालय मोहोळ येथे सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगितले आहे आणि पुढील डॉक्युमेंट पुराव्यानंतर तहसीलदार साहेब मोहोळ हे कारवाई पुढील करणार आहेत।